नमस्कार सर्वांना, आजच्या नवीन ब्लॉग आणि माझं चॅनल स्नेहल आणि सुमित मध्ये तुम्हा पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। खरंच आधी मी खूप थँक्यू बोलते की तुम्ही माझ्या बेबी शॉवरच्या व्हिडिओला खूप जास्त सपोर्ट केला आणि खूप प्रेम दिलं, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद। असंच प्रेम करत राहा आणि लवकरच माझे 100 सबस्क्रायबर्स पण होणार आहेत, सो त्याबद्दलही खूप एक्साइटेड आहे मी। सो दॅट हे मोटिवेशन आहे माझ्यासाठी की जेणेकरून मला कळतं की तुम्ही सगळे माझ्या जर्नीमध्ये इंटरेस्टेड आहात आणि ह्या गोष्टीला मी पुढे कंटिन्यू करेन। तर बेबी शॉवरच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा माझं बेबी शॉवर झालं तेव्हा मी खूप जास्त आनंदात होते की फायनली माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला खूप सगळ्यांनी ब्लेसिंग्स दिले, खूप सारे गिफ्ट्स आले। सो खरंच सगळ्या मावशींना म्हणजेच माझ्या मम्मीच्या सर्व फ्रेंड्सला खूप थँक्यू, आई पप्पांना थँक्यू, मम्मी पप्पांना थँक्यू आणि सुमितला थँक्यू। येस, तर त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करणार आहोत। तेव्हा माझं 7th मंथ कंप्लीट झाला। 9 एप्रिलला गुढीपाडवा होता आणि त्याच दिवशी माझ्या मम्मी पप्पांची पण ॲनिव्हर्सरी होती। सो आम्ही गुढीपाडवा पण सेलिब्रेट केला आणि तेव्हाच माझं 7th मंथ पण पूर्ण झाला होता 10th एप्रिलला। सो आय वॉज समथिंग इन टू अ न्यू यू कॅन से अ सेफ झोन, की आम्हाला थोडं वाटत होतं की चलो सेफ झोन मध्ये आपण आलो आहोत। 7th मंथ कंप्लीट झाले, जे असं म्हणतात की 7th मंथ पूर्ण होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, क्लिनिकली आणि प्रॅक्टिकली बोथ वेज। सो 8th मंथ चालू झाला होता, पण मी आणि सुमितने असं आमचा होप होता की ॲटलिस्ट 8th मंथ पूर्ण करून 9th मंथ मध्ये एंटर करायचं आहे। सो म्हणून माझं असं थोडंसं प्रयत्न होता, असं खूप आम्ही होप करत होतो की आम्ही 9th मंथ पर्यंत पोहोचू। बट ठीक आहे, त्याच एका होपमध्ये। आणि हा, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा पण आमचे मंथ्स पूर्ण व्हायचे ना, माझं 10th ला मंथ पूर्ण व्हायचा, इच मंथ ऑफ 10th, तर आम्ही ना ॲज अ एक सेलिब्रेशन सारखं आम्ही सेलिब्रेट करायचो। म्हणजे सगळ्यांना घरामध्ये असा आनंद व्हायचा की वाव, आता हे मंथ पूर्ण झालं, आता आपण पुढे गेलो। कारण की माझं सिच्युएशनच तसं होतं की आमच्यासाठी एक दिवस, एक क्षण खूप जास्त महत्त्वाचा होता आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जास्त वीक्स होणं जास्त महत्त्वाचं होतं माझ्या बेबीच्या डेव्हलपमेंटसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा। सो आम्ही 6th मंथ पूर्ण झाल्यानंतर पण आम्ही सेलिब्रेट केलं होतं, 7th मंथ पूर्ण झाल्यावरती पण आम्ही सेलिब्रेशन केलं होतं। सो तसंच मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी आणि सुमितने एक डायरी बनवली होती। येस, माझ्या आधीच्या प्रेग्नन्सी रिलेटेड पण काही गोष्टी मी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या आहेत, कॅप्चर केल्या आहेत, नोट डाऊन केल्या आहेत आणि प्लस त्या डायरीमध्ये जानेवारी टू जे सप्टेंबर पर्यंतचा जी पण जर्नी होती, आम्ही त्यामध्ये पण काही गोष्टी आम्ही ट्राय केल्या होत्या किंवा आम्ही काही गोष्टी रिसर्च करत होतो किंवा एक्सप्लोर करत होतो, तुम्ही म्हणू शकता। तर त्या गोष्टी पण त्या डायरीमध्ये मेन्शन्ड आहेत। मी नक्की शेअर करेन पुढे। ती डायरी माझ्यासाठी खूप जास्त पर्सनल आणि खूप जास्त यू कॅन से खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, सुमितसाठी सुद्धा। बट मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल त्या डायरीमधलं। सो मी नक्की तो त्यावरतीही ब्लॉग क्रिएट करेन। सो येस, कमिंग बॅक टू माय पॉइंट इज दिस की डोहाळ जेवण झालं, फायनली इच्छा पूर्ण झाली, 8th मंथ मध्ये आले आणि खूप उत्सुकता होती की येस, लवकरच माझं बाळ माझ्याकडे येणार आहे 9th मंथ मध्ये। पण मनामध्ये ही पण एक विश होती, प्रे होतं की जितके जास्त दिवस माझं बाळ माझ्या टमीमध्ये राहील तितकं जास्त सेफ राहील। फ्रँकली स्पीकिंग, मला कधीच माझ्या बेडरेस्टची काळजी वाटली नाही किंवा टेन्शन वाटलं नाही किंवा नकोशी पण कधीच वाटली नाही। मी नेहमीच मोटिवेटेड असायची की नाही, मला हे करायचं आहे माझ्या बाळासाठी, मी नाही करणार तर कोण करणार। आणि माझं बाळ पण मला खूप साथ देत होतं, सपोर्ट करत होतं। ही आमची एक लव्ह साईन, लव्ह लँग्वेज होती की मी तुम्हाला ते एक्सप्लेन नाही करू शकत की माझं बाळ मला कसं सपोर्ट करत होतं। बट येस, काही गोष्टी अशा होत्या की जेव्हा मला रिअलाइज व्हायचं की येस, जे बाळ मी गमावलंय तेच हे बाळ आहे आणि ती पण ट्राय करते परत येण्यासाठी आणि ती पण तिच्या साईडने खूप एफर्ट्स घेते। सो म्हणून ते माझ्यासाठी ते पण एक मोटिवेशन होतं। माझ्या बाळाने पण मला थ्रू आउट द जर्नी खूप मोटिवेटेड ठेवलं। सो म्हणून मी माझ्या बाळाला खूप जास्त प्रेम करते, खूप जास्त।
म्हणजे मी असं इमॅजिनच करू शकत नाही मी तिच्याशिवाय काहीच नाही. ते असं म्हणतात ना, कसं एका वस्तूमध्ये आपला जीव जडलेला असतो तर आपण फुल ब्लॉक्ड होतो त्या वस्तू किंवा त्या जीवाशिवाय आपण राहू शकत नाही. तर आता माझं तसं काहीसं आहे आणि तेव्हा पण तसंच होतं, इव्हन माझ्या प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा. सो येस, तेव्हा मी खूप कनेक्टेड होते. मी ह्याच्यावरती पण आहे ना एक डिटेल मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की थ्रू आउट प्रेग्नेन्सी, म्हणजे थ्रू आउट स्पेशली माझ्या बेडरेस्टची जी जर्नी होती, तो जो कालावधी होता, तेव्हा मी माझ्या बेबी सोबत कशी कनेक्टेड राहत होते किंवा मी कशी माझ्या बाळाला पण मी सांगत होते की नाही अजून थोडं, कारण की ते काही स्पेशल मुवमेंट्स आणि ना काही अशा गोष्टी होतात की ज्यामध्ये मला जाणवत होतं की नाही हे तेच बाळ आहे जे अर्ध राहिलं होतं, ज्या गोष्टी अर्धवट राहिल्या होत्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी हे माझं बाळ आलंय. मी सांगेन तुम्हाला ते काय आहे ते, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवरती असेच कंटिन्यू राहा, आपण त्याबद्दलही डिटेलमध्ये बोलूच ह्याबद्दल सुद्धा. अँड सेकंड येस, आणि फायनली तो दिवस आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, सर्वच आतुरतेने वाट बघत होते, जे की माझं बाळ 14 एप्रिलला 14 एप्रिलला सकाळी 7 वाजता मी जेव्हा उठले तेव्हा एव्हरीथिंग वॉज नॉर्मल. मी मम्मीला बोलवलं होतं सकाळी फॉर माय पर्सनल वर्क. मग त्याच्यानंतर तोपर्यंत सर्व व्यवस्थित होतं आणि जस्ट त्याच्या आदल्या दिवशी मी मम्मीला सांगितलं होतं की मम्मी मला इडली खायची आहे, मला खूप मन करतंय इडली खाण्यासाठी, कारण की माझी मम्मी खूप छान बनवते. सो असं करत म्हणून ती त्या प्रिपरेशनसाठी त्यानंतर तिने सुरुवात केली आणि मी म्हटलं तोपर्यंत मी थोडं अजून झोपून घेते, थोडं रेस्ट करते. मम्मीचं झालं की मग ती मला उठवेल आणि मग आम्ही पुन्हा म्हणजे मी फ्रेशन अप होऊन मी ब्रेकफास्ट करेन. सो मी असं करत मी पुन्हा झोपले आणि 7:30 7:45 पावणे 8च्या दरम्यान मला जाग आली आणि मला असं वाटलं की आय नीड टू पी, ॲज इन मला युरिनेट फील झालं की मला युरिन पास करायचं आहे, म्हणून मग मी मम्मीला पुन्हा एकदा बोलवलं. सो तेव्हा मग मला रिअलाइज झालं की नाही, ऍक्च्युली माझं वॉटर बॅग ब्रेक झालं होतं आणि तेव्हा कुठेतरी असं म्हणजे आनंद पण होता, पण त्याच्यापेक्षा जास्त काळजी देखील होती की येस, आता वॉटर बॅग ब्रेक झाली आहे म्हटल्यावर ती डेफिनेटली डिलिव्हरी होणारच आणि बेबी येणार. सो फक्त एकच मनामध्ये प्रे होतं की जरी डिलिव्हरी आता झाली तर बेबी सेफ असावा किंवा बेबीला काही त्रास नको किंवा काही काळजीचं कारण नको. सो असं करत मी सुमितला उठवलं. सुमित त्या दिवशी लकीली तिकडे होता आणि मग सुमितला मी सकाळी उठवलं की सुमित असं असं आहे. मम्मी तर पूर्ण पॅनिक मोडमध्ये गेली होती, कारण की वी वर नॉट एक्सपेक्टिंग की होईल. आमचं थोडं एक होप होतं की अजून थोडं 8 मंथ अजून एक एंडपर्यंत पोचू आम्ही, बट नाही झालं. त्या दिवशी लकीली पप्पा पण घरी होते, सुमेध माझा भाऊ पण घरी होता. सो म्हणजे अशी फार धावपळ नाही झाली. तर मी त्या दिवशी थोडीशी शांत झाली की चलो फायनली आता टाइम आलाय. आणि मग मी मेंटली थोडी प्रिपेअर्ड होती की येस, लेबरसाठी किंवा नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी मनाची तयारी करत होते. येस, आतून मी सुद्धा घाबरले होते, पण मी नाही दाखवलं, कारण की मी जर एक्सप्रेस केलं असतं तर ती जी अशी सिच्युएशन होती सगळे खूप काळजीत आले होते आणि मला असं माझंही टेन्शन बघून, मी घाबरले बघून सगळे अजून शांत झाले असते किंवा अजून जास्त टेन्शन झालं असतं. सो म्हणून मग मी थोडं शांत राहिले आणि मग मी आमच्या गायनेकोलॉजिस्टला कॉल केला. सो आम्ही त्यांच्याशी बोललो की अशी अशी सिच्युएशन आहे. सो मॅम आम्ही काय करू, कारण की तेव्हा मी पनवेलमध्ये होते, कामोठ्यामध्ये. सो मॅमने सांगितलं की 2 ऑप्शन्स दिले, इदर यू कॅन गो टू कामोठे ॲज इन खारघरचं अपोलो हॉस्पिटल, कारण की मी आधी सांगितलं की आम्हाला ते एक ऑप्शन होतं, कारण की ते खूप ऑब्व्हियस होतं की माझं 8व्या महिन्यात डिलिव्हरी होणार होतं, तर माझ्या बाळाला NICUची गरज लागणारच होती आणि आम्हाला प्रॉपर लेवल 3 NICU हवं होतं. सो त्यासाठी बेस्ट नवी मुंबईमध्ये अपोलो हॉस्पिटलच होतं आणि मुंबईमध्ये चेंबूरला सूर्या हॉस्पिटल.
आणि माझे गायनेकोलॉजिस्ट पण चेंबूरलाच होते. सो म्हणून मग मॅमने आम्हाला ऑप्शन्स दिले, यू डिसाईड की तुम्हाला कुठे कम्फर्टेबल आहे, तुम्ही कुठे जाऊ शकता. बट माझं आणि सुमितचं पर्सनली असं हे होतं की कारण की जे माझ्या गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी मी फार कम्फर्टेबल होते आणि मी त्यांना खूप जास्त ट्रस्ट करते. आणि चेंबूर पण सूर्य हॉस्पिटलचा मी खूप छान रिव्ह्यू ऐकला होता. सो म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही ट्रॅव्हल करून इकडेच येऊ चेंबूरमध्ये सूर्य हॉस्पिटलमध्ये. सो मग आम्ही तिथून इथे येण्याचा निर्णय घेतला. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू माय गायनेकोलॉजिस्ट की त्यांनी आम्हाला ऑन कॉल एवढं छान गाईड केलं त्या मुवमेंट, त्या सिच्युएशनमध्ये, कारण की ते खूप जास्त गरजेचं होतं आणि डिसिजन मेकिंग मुवमेंट होता तो. सो खरंच खूप थँक्यू. आणि आम्ही तिथून इथे येणं पण सोपं नव्हतं कारण की मला जरा पण मूव्ह करायचं नव्हतं. सो म्हणून मला शिफ्टरमधून ॲम्ब्युलन्समधून इकडे आणायचं होतं. ह्याबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगेन की माझी डिलिव्हरी कशी झाली आणि लास्ट मुमेंट काय कॉम्प्लिकेशन्स झाले जेणेकरून सर्वच टेन्शनमध्ये गेले. सो प्लीज स्टे ट्यून आणि माझा पुढचा ब्लॉग नक्की बघा. जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आवडला असेल तरी कमेंट करा.